तर आणखी एक महत्त्वाची अपडेट, भारताकडून पाकिस्तानच्या 5 हवाई तळांवर जोरदार हल्ला करण्यात आलाय। आत्ताची पत्रकार परिषद पाहिली आपण यामिनी की आपले एअरबेस सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलंय, पण त्याच वेळी भारताकडून पाकिस्तानच्या 5 हवाई तळांवर जोरदार हल्ला करण्यात आलाय। रावळपिंडीतला नूरखान, सिंधमधला सुक्कूर, चकवालमधला मुरीद आणि पंजाबमधला म्हणजे पाकिस्तानच्या पंजाबमधला रफिकी, रहीम यार खान एअरबेसवरती भारतानं जोरदार हल्ला केला आणि हे सगळे एअरबेस भारतानं अक्षरशः बेचिराख करून टाकलेले आहेत। पाकिस्तानी वायुदलाचं भारताच्या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय। एअर अटॅक, वायुदलाच्या माध्यमातून होणारा अटॅक हा पाकिस्तानचं भारताविरोधातलं सगळ्यात प्रभावी अस्त्र राहिलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून आणि त्याला जिकडे अंजाम दिला जातो त्याची सुरुवात जिथून येते ते एअरबेसच सध्या भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत। तर पाकिस्तानच्या एअरबेसवरती भारतानं तुफान मारा केलेला आहे आणि पाकिस्तानमधलं रहीम यार एअरबेस हे भारताने बर्बाद केलेलं आहे, उद्ध्वस्त करून टाकलंय। रहीम यार एअरबेसवरती आता भारताने हल्ला केलेला आपण बघतोय, तुफानी क्षेपणास्त्र डागलेली आहेत आणि यामध्ये या एअरबेसची धावपट्टी ही पूर्णपणे बेचिराख झाली आहे। ही धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याची आपण दृश्य सुद्धा बघतोय, हा रनवे उद्ध्वस्त झालेला आहे। रहीम यार एअरबेसवरती प्रचंड मोठं भगदाड पडलंय। मैं ये भी बताना चाहती हूँ कि पाकिस्तान ने हाई स्पीड मिसाइल सुबह 1:40 पर इस्तेमाल करके पंजाब के एयरबेस स्टेशन को दागने की कोशिश की। तर स्वतःची ही लज्जास्पद कामगिरी लपवण्यासाठी